नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मेन्सुरेशन या चॅप्टरमधील प्रॉब्लेम सेट 7 यातील क्वेश्चन नंबर 2, 3 आणि 4 हे 3 प्रश्न आज आपल्याला या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचे आहेत. सोडूया. क्वेश्चन नंबर 2, अ वॉशिंग टब इन दी शेप ऑफ अ फ्रस्टम. पहा, येथे वॉशिंग टबचा शेप कसा आहे? फ्रस्टम आहे. आपण फ्रस्टम म्हणजे काय हे सर्व प्रॅक्टिस सेटमध्ये पाहिलेलं आहे. म्हणजे कोनला जर कट केलं आपण तर याप्रमाणे शेप मिळेल आपल्याला, बरोबर आहे. तर हा फ्रस्टम शेप आहे. या शेपचा वॉशिंग टब आहे. येथे एक रेडियस आहे आणि येथे एक रेडियस आहे, कारण बॉटमला सर्कल आहे आणि टॉपला पण सर्कल आहे. ही रेडियस आणि ही रेडियस, जी रेडियस मोठी आहे, जी रेडियस ग्रेटर आहे, त्या रेडियसला आपल्याला R1 म्हणायचं आहे आणि जी रेडियस लहान असेल ती R2ने दाखवायची आहे आपल्याला. पहा, इथे आपल्याला फ्रस्टम शेप आहे आणि हाईट पण दिलेली आहे. या फ्रस्टमची हाईट, या वॉशिंग टबची हाईट आहे 21 सेंटीमीटर. ही हाईट आहे आणि दोन्ही रेडियस आपल्याला दिलेले आहेत. जी मोठी रेडियस आहे ती 20 सेंटीमीटर आहे. म्हणजे R1ची व्हॅल्यू आहे 20 सेंटीमीटर आणि R2ची व्हॅल्यू आहे 15 सेंटीमीटर. तर आपल्याला व्हॉल्यूम फाइंड आउट करायचं आहे. तर येथे आपल्याला व्हॉट इज दी कॅपॅसिटी ऑफ दी टब, या टबची कॅपॅसिटी किती असेल, म्हणजे या टबमध्ये किती लिटर पाणी मावणार आहे, किती लिटर पाणी या टबमध्ये मावेल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. या टबची कॅपॅसिटी म्हणजे आपल्याला व्हॉल्यूम फाइंड आउट करायचं आहे. सोल्युशन फॉर दी वॉशिंग टब. त्या वॉशिंग टबचा शेप कसा आहे? फ्रस्टम आहे. म्हणजे येथे आपल्याला फ्रस्टमचा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. येथे रेडियस R1, जी मोठी रेडियस आहे ती R1 घेणार आपण, ती आहे 20 सेंटीमीटर. जी लहान रेडियस आहे ती घ्यायची R2 आपल्याला 15 सेंटीमीटर आणि हाईट दिलेली आहे 21 सेंटीमीटर. तर कॅपॅसिटी म्हणजे काय? व्हॉल्यूम. म्हणजे आपल्याला व्हॉल्यूम फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे व्हॉल्यूम किती असेल. पहा, इथे आपल्याला फ्रस्टमसाठी सर्व व्हॅल्यू माहिती आहेत. फक्त फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करायचे आहेत आणि सॉल्व करायचं आहे. व्हॉल्यूम ऑफ फ्रस्टम फॉर्म्युला आहे 1/3 पाय H R1 स्क्वेअर. हा फॉर्म्युला आपण प्रॅक्टिस सेट सॉल्व करताना पाहिलेला आहे. प्लस R2 स्क्वेअर आणि प्लस R1 आणि R2 यांचा मल्टिप्लिकेशन. याप्रमाणे फॉर्म्युला आहे. पायची व्हॅल्यू 22/7 घ्यायची आपल्याला. 22/7 इंटू H हाईट किती आहे? 21 सेंटीमीटर इंटू 21. ब्रॅकेटमध्ये R1चा स्क्वेअर, R1 20 आहे म्हणजे 20चा स्क्वेअर घ्यायचा आहे आपल्याला. 20 स्क्वेअर प्लस R2 15 आहे, 15चा स्क्वेअर आणि प्लस R1 आणि R2 यांचा मल्टिप्लिकेशन म्हणजे R1 इंटू R2. इथे मोठा ब्रॅकेट करू आपण. हे सॉल्व करू आपण. 1/3 या 7ने 21 डिवाइड करता येतील आपल्याला, तर हे 3 होतील, बरोबर आहे. म्हणजे हे 22 हे इंटू 3. 20चा स्क्वेअर 400, 15चा स्क्वेअर 225 प्लस हा मल्टिप्लिकेशन 300. या 3ने हे 3 पण कॅन्सल होतील म्हणजे येथे 22 राहतील. हे येथे ब्रॅकेट म्हणजे मल्टिप्लिकेशन. ही सर्व ॲडिशन किती येणार आहे? 925. हा मल्टिप्लिकेशन करू आपण. रफमध्ये करायचा आहे. 925ला मल्टिप्लाय करू 22ने. 22ने डायरेक्ट मल्टिप्लाय करतो मी. कॅरी 11
44 ही ॲडिशन येईल 55 5 कॅरी 5 हे 203 म्हणजे आन्सर काय मिळेल याप्रमाणे हा मल्टिप्लिकेशन एवढा येणार आहे 20,350. परंतु व्हॉल्यूम आहे आणि सर्व युनिट कसे आहेत सेंटीमीटरमध्ये आहेत म्हणजे ही व्हॅल्यू आपल्याला व्हॉल्यूमची सेंटीमीटर क्यूबमध्ये मिळालेली आहे क्युबिक सेंटीमीटरमध्ये बरोबर आहे. परंतु आपल्याला कॅपॅसिटी विचारलेली आहे म्हणजे यामध्ये किती लिटर पाणी बसेल तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल येथे सेंटीमीटर क्यूब आहे ही क्वांटिटी सेंटीमीटर क्यूबमध्ये आहे आपल्याला लिटरमध्ये कन्वर्ट करायची असेल तर 1000ने आपल्याला म्हणजे हे आता सेंटीमीटर क्यूब ऐवजी लिटर्स होतील. हा डिव्हिजन करू हा 0 कॅन्सल होईल हा 0 कॅन्सल होईल म्हणजे काय राहील अपॉन 100. परंतु 100ने डिवाईड केलं म्हणजे हे 2 0 कॅन्सल होण्यासाठी हा पॉईंट येथे येईल म्हणजे हे आन्सर काय मिळेल आपल्याला जर आपण 100ने डिवाईड केलं या नंबरला तर 20.35 मिळेल. हे किती आहेत लिटर्स. हा डिव्हिजन एवढा येईल लिटर्स म्हणजे त्या टबची कॅपॅसिटी 20.35 लिटर्स आहे. येथे लिहिणार देअरफॉर दी कॅपॅसिटी ऑफ दी वॉशिंग टब किंवा टब इज 20.35 लिटर्स. Next, question number 3. Some plastic balls of radius 1 centimeter were melted and cast into a tube. असे 1 सेंटीमीटर रेडियस असणारे प्लास्टिक बॉल्स आहेत. हे किती बॉल आहेत आपल्याला माहिती नाही. हीच क्वांटिटी आपल्याला फाइंड आउट करायची. किती बॉल्स असतील हे क्वांटिटी किती असेल ती आपल्याला फाइंड आउट करायची. किती बॉल आहेत आपल्याला माहिती नाही परंतु प्रत्येक बॉलची रेडियस किती आहे 1 सेंटीमीटर. प्रत्येक बॉलची रेडियस 1 सेंटीमीटर आहे. प्रत्येक बॉलची रेडियस आहे 1 सेंटीमीटर. तर हे सर्व बॉल मेल्ट केलेले आहेत. मेल्ट करून मेल्ट म्हणजे वितळून या सर्व बॉलला मेल्ट केलेलं आहे वितळून त्यापासून एक प्लास्टिक ट्यूब तयार केलेली आहे. ट्यूब आहे म्हणजे काय सिलेंडर शेप आहे परंतु त्या ट्यूबला जाडी पण आहे. हे सर्व बॉल वितळून यापासून ही ट्यूब तयार केलेली आहे परंतु ही ट्यूब जाड आहे म्हणजे पाईपचा तुकडा ज्याप्रमाणे असतो त्याप्रमाणेच आहे परंतु अशी जाडी आहे त्या ट्यूबला. म्हणजे याप्रमाणे मध्ये पोकळी असेल बरोबर आहे. ही सर्व काय पोकळी आहे आणि जाडी एवढी आहे. ही अशी जाडी आहे या ट्यूबची म्हणजे प्लास्टिकच्या पाईपचा तुकडा परंतु असा जाड आहे. हे सर्व प्लास्टिक बॉल सॉलिड आहेत म्हणजे ते स्पेअर आहेत म्हणजे आपण स्पेअरचा फॉर्म्युला अप्लाय करणार बरोबर आहे. आणि ट्यूब ही कशी आहे सिलेंडर आहे म्हणजे ते सिलेंडरचा फॉर्म्युला अप्लाय करणार आपण. या ट्यूबची आपल्याला थिकनेस लेंथ आणि आउटर रेडियस दिलेली आहे. थिकनेस आहे म्हणजे एवढी थिकनेस आहे. ही थिकनेस किती आहे 2 सेंटीमीटर आहे. थिकनेस आहे 2 सेंटीमीटर म्हणजे एवढी लेंथ किती आहे 2 सेंटीमीटर. थिकनेस 2 सेंटीमीटर आहे आणि लेंथ आहे 90 सेंटीमीटर. लेंथ म्हणजे काय होईल या सिलेंडरची लेंथ म्हणजे काय होईल हाईट होईल ती आहे 90 सेंटीमीटर. येथे सिलेंडर हॉरिझॉन्टल आहे. जर हे आपण असं व्हर्टिकल केलं तर ती काय होईल सिलेंडरची हाईट होईल. आणि आउटर रेडियस 30 सेंटीमीटर. आता आउटर रेडियस म्हणजे काय एवढी रेडियस ही आउटर रेडियस बरोबर आहे. या मोठ्या सर्कलची रेडियस ती दिलेली आहे 30 सेंटीमीटर. ही 30 आहे. यावरून आपल्याला इनर रेडियस काढता येईल कारण ही एवढी जाडी आहे थिकनेस आहे ही 2 आहे आणि ही आउटर रेडियस 30 आहे म्हणजे या छोट्या सर्कलसाठी ही इनर रेडियस किती होईल
या 30मधून हे 2 मायनस होतील म्हणजे ही 28 बरोबर आहे. कारण थिकनेस माहिती आहे, आउटर रेडियस माहिती आहे, म्हणजे इनर रेडियस काय असेल 30 मायनस 2 28 बरोबर आहे. 28 सेंटीमीटर इनर रेडियस आहे. तर आपल्याला काय विचारलेलं आहे, हाऊ मेनी बॉल्स वेअर मेल्टेड टू मेक अ ट्यूब. अशा प्रकारची ट्यूब तयार करण्यासाठी किती बॉल्स मेल्ट केले असतील ते फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे सॉलिड असे किती बॉल्स लागतील ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. पहा त्यासाठी आपण काय करणार, पहा इथे 2 सिलेंडर तयार होतील. आउटर सिलेंडर आहे एक आणि इनर सिलेंडर आहे. जर आउटर सिलेंडरच्या व्हॉल्यूममधून इनर सिलेंडरचं व्हॉल्यूम आपण मायनस केलं तर आपल्याला काय मिळेल, हे टोटल प्लास्टिक मटेरियल किती आहे म्हणजे या पूर्ण प्लास्टिकचं व्हॉल्यूम मिळेल बरोबर आहे. त्या व्हॉल्यूमला जर आपण एका या बॉलच्या व्हॉल्यूमने डिवाईड केलं तर आपल्याला असे किती बॉल लागतील या प्रकारची ट्यूब करण्यासाठी ते फाइंड आउट होईल. पहा सॉल्व करूया. प्लास्टिक बॉलपासून या प्रकारची आपल्याला ट्यूब तयार करायची आहे, परंतु त्या ट्यूबला जाडी पण आहे. म्हणजे सिलेंडर तयार होईल. पहा आकृती समजून घ्या. लेंथ आहे म्हणजे हाईट आहे बरोबर आहे. हाईट आहे 90 सेंटीमीटर. आपल्याला येथे आउटर रेडियस, ही आउटर रेडियस आणि ही इनर रेडियस असेल बरोबर आहे. मोठ्या सर्कलची ही आउटर रेडियस आणि ही इनर रेडियस आणि थिकनेस आहे 2 सेंटीमीटर. एवढी थिकनेस किती आहे 2 आहे. आउटर रेडियस 30 आहे म्हणजे इनर रेडियस किती असेल 28 असेल. पहा इथे लिहू आपण फॉर अ ट्यूब R2. R2 म्हणजे आपण आउटर रेडियस घेऊ. थिकनेस 2 सेंटीमीटर आहे. थिकनेस आहे 2 सेंटीमीटर. R1 म्हणजे आपण इनर रेडियस घेऊ. इनर रेडियस. R2ची लेंथ आपल्याला 30 दिलेली आहे बरोबर आहे. 30 सेंटीमीटर. थिकनेस माहिती आहे म्हणजे R1ची व्हॅल्यू काढता येईल आपल्याला. हेअर R1 इक्वल टू काय होईल R2 मायनस 2 सेंटीमीटर बरोबर आहे. R2 मायनस 2 सेंटीमीटर. देअरफॉर R2 आपल्याला 30 आहे. R2ची लेंथ 30 मायनस 2 म्हणजे काय होईल R1 इक्वल टू 28 सेंटीमीटर. R1ची लेंथ मिळेल आपल्याला. पहा इथे 2 सिलेंडर तयार होतील आउटर आणि इनर. हे मटेरियल किती लागलेलं आहे या प्रकारची ट्यूब करण्यासाठी ते फाइंड आउट करू. या प्रकारची ट्यूब करण्यासाठी किती प्लास्टिक लागत आहे ते आपण काउंट करू. म्हणजे काय व्हॉल्यूम ऑफ प्लास्टिक रिक्वायर्ड फॉर दी ट्यूब. आउटर व्हॉल्यूम ऑफ ट्यूब मायनस करणार आपण इनर व्हॉल्यूम ऑफ ट्यूब. सिलेंडरच्या व्हॉल्यूमचा फॉर्म्युला माहिती आहे पाय आर स्क्वेअर एच बरोबर आहे. येथे पाय आर स्क्वेअर आउटरसाठी आउटर रेडियस घेणार आपण. आउटर रेडियस आपण R2 घेतलेली आहे म्हणजे पाय R2 स्क्वेअर एच मायनस इनर व्हॉल्यूम म्हणजे पाय रेडियस आपण R1 घेणार पाय R1 स्क्वेअर आणि इंटू एच. येथे पाय आणि एच कॉमन काढू. येथे पाय आहे, येथे पाय आहे, येथे एच आणि येथे एच. पाय आणि एच कॉमन काढले आपण तर काय राहील R2चा स्क्वेअर मायनस R1चा स्क्वेअर बरोबर आहे. व्हॅल्यू पुट करू. पाय इथे पायची व्हॅल्यू पुट करू नका कारण नंतर कॅन्सल होणार आहे. कारण आपल्याला स्पेअरच्या व्हॉल्यूमने डिवाईड करायचं आहे म्हणजे पाय कॅन्सल होईल.
एच 90 आहे, हाईट 90, R2ची व्हॅल्यू 30 आहे, परंतु 30चा स्क्वेअर आहे, बरोबर आहे. 30चा स्क्वेअर मायनस R1 28 आहे, R1 28 त्याचा स्क्वेअर आहे. इथे R2 आणि R1च्या व्हॅल्यू पुट केल्या आपण, स्क्वेअर आहेत त्यांना. इथे पाय हे इंटू 90 होतील. 30चा स्क्वेअर 900, 28चा स्क्वेअर 784. हे दोघांची सबट्रॅक्शन करू. हे पाय इंटू 90 आणि इंटू ही सबट्रॅक्शन 116 येईल, बरोबर आहे. हे कॅल्क्युलेशन करायची गरज नाही, नंतर आपण डिवाईड करणार आहोत, त्यामुळे असेच राहू देऊ आपण. सर्व युनिट आपले सेंटीमीटरमध्ये आहेत आणि हे व्हॉल्यूम आहे, त्यामुळे येथे युनिट सेंटीमीटर क्यूब येईल. सपोज 1 नंबर. आता आपल्याला काय करायचं आहे, याला डिवाईड करायचं आहे एका स्फेअरच्या व्हॉल्यूमने. याप्रमाणे ट्यूब करण्यासाठी आपल्याला एवढ्या व्हॉल्यूमचं प्लास्टिक लागेल. तर आता एवढ्या व्हॉल्यूमला आपल्याला एका बॉलच्या व्हॉल्यूमने डिवाईड करायचं आहे. सपोज हे 1 नंबर. एका प्लास्टिक बॉलचं व्हॉल्यूम फाइंड आउट करू आपण. व्हॉल्यूम ऑफ 1 प्लास्टिक बॉल. स्फेअर आहे तो, म्हणजे स्फेअरचा फॉर्म्युला अप्लाय करू. स्फेअरची व्हॉल्यूम 4/3 पाय आर क्यूब हा फॉर्म्युला आहे, बरोबर आहे. येथे R1 येणार नाही, R2 येणार नाही, कारण त्या सिलेंडरसाठी घेतलेले आहेत आपण. ही स्फेअरची रेडियस आहे. प्रत्येक बॉलची रेडियस आपल्याला इथे 1 सेंटीमीटर दिलेली आहे. इथे आरची व्हॅल्यू 1 घ्यायची आपल्याला. हे 4/3 पायची व्हॅल्यू पुट करायची नाही, कारण कॅन्सलच होणार आहे. 1चा क्यूब तो किती होईल, 1च होईल, बरोबर आहे. किंवा 1चा क्यूब पुढच्या पेजवर लिहितो. Therefore, volume of 1 plastic ball 4/3 पाय. युनिट काय येईल, सेंटीमीटर क्यूब, कारण रेडियस 1 सेंटीमीटर आहे, म्हणून व्हॉल्यूम काय होईल, सेंटीमीटर क्यूब. सपोज हे 2 नंबर. नाऊ येथे लिहिणार नंबर ऑफ बॉल्स. नंबर ऑफ बॉल्स किती बॉल लागले एकूण, इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ प्लास्टिक रिक्वायर्ड फॉर ट्यूब. व्हॉल्यूम ऑफ प्लास्टिक रिक्वायर्ड फॉर ट्यूब अपॉन व्हॉल्यूम ऑफ 1 प्लास्टिक बॉल. ही क्वांटिटी आपण फाइंड आउट केलेली आहे. ती क्वांटिटी एवढी आहे, बरोबर आहे. 1 मध्ये आपण दाखवलेलं आहे ती क्वांटिटी, आणि अपॉन ही क्वांटिटी पाय इंटू 90 इंटू 116 आणि अपॉन 4/3 इंटू पाय, बरोबर आहे, इंटू पाय. तो इथे लिहू शकतो आपण फ्रॉम 1 and 2. हा पाय आणि हा पाय कॅन्सल होईल, म्हणजे काय राहील, 90 इंटू 116 अपॉन 4/3. हे 3 आता मल्टिप्लिकेशनमध्ये जातील, म्हणजे 90 इंटू 116 आणि हे 3 वर जातील आणि हे 4 ॲज इट इज. आता 4ने या नंबरला डिवाईड करता येईल, तर हे काय होतील, 29 होतील, बरोबर आहे. म्हणजे काय राहील, 90 इंटू 29 इंटू 3, बरोबर आहे. हे 90 हा मल्टिप्लिकेशन 87 होईल. 87ला 90ने मल्टिप्लाय करू. 87 इंटू 90 0 7830. एवढे बॉल्स
इथे युनिट सेंटीमीटर मीटर काही असं येणार नाही, कारण ही बॉलची क्वांटिटी आहे. एवढे बॉल्स लागतील त्या प्रकारची ट्यूब तयार करण्यासाठी. देअरफॉर 7830 प्लास्टिक बॉल्स वेअर मेल्टेड टू मेक दी ट्यूब. प्रथम हे पेज आहे आणि या पेजनंतर आपल्याला यामध्ये हे पेज ॲड करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. अ मेटल पॅरलेलोपिपेड. पहा इथे आपल्याला मेटलचा एक पॅरलेलोपिपेड दिलेला आहे. पॅरलेलोपिपेड म्हणजे क्युबॉइड. शेप कसा आहे? क्युबॉइड शेप आहे. लेंथ आहे, ब्रीथ आहे आणि हाईट आहे. लेंथ, ब्रीथ आणि हाईट आपल्याला दिलेली आहे. या क्युबॉइड शेपला, या पॅरलेलोपिपेडला पूर्ण मेल्ट केलेलं आहे. मेल्ट करून म्हणजे वितळून त्यापासून कॉईन्स तयार केलेले आहेत. कॉईन म्हणजे अशी नाणी तयार केलेली आहेत. कॉईन्स. किती कॉईन तयार होतील, या पॅरलेलोपिपेडला मेल्ट करून किती कॉईन्स तयार होतील ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आणि प्रत्येक कॉईनची आपल्याला थिकनेस दिलेली आहे. ही थिकनेस पहा, कॉईनला थिकनेस असेल, जाडी असते, बरोबर आहे. बॉटमला एक सर्कल, टॉपला एक सर्कल आणि थोडी जाडी असते. ही थिकनेस किती आहे? 2 mm आहे. प्रत्येक कॉईनची थिकनेस 2 mm आहे. आणि डायमीटर, प्रत्येक कॉईनचा डायमीटर 2 सेंटीमीटर आहे. डायमीटर 2 सेंटीमीटर आहे. म्हणजे रेडियस किती असेल? रेडियस असेल 1 सेंटीमीटर, बरोबर आहे. तर लेंथ, ब्रीथ, हाईट पहा, लेंथ आहे 16 सेंटीमीटर, ब्रीथ आहे 11 सेंटीमीटर आणि हाईट आहे 10 सेंटीमीटर. म्हणजे या मेजरमेंटच्या पॅरलेलोपिपेडला मेल्ट करून जर या मेजरमेंटचे आपण कॉईन तयार केले तर किती कॉईन्स तयार होतील ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे आपण काय करणार? पॅरलेलोपिपेडच्या व्हॉल्यूमला एका कॉईनच्या व्हॉल्यूमने आपण डिवाईड करणार. म्हणजे किती कॉईन्स तयार होतील ती क्वांटिटी आपल्याला मिळेल. पहा, सोडूया. सोल्युशन फॉर दी पॅरलेलोपिपेड. लेंथ आहे 16 सेंटीमीटर, ब्रीथ आहे 11 सेंटीमीटर, हाईट आहे 10 सेंटीमीटर. फॉर दी कॉईन पहा, कॉईनचा शेप कसा असो? पहा, कॉईनचा शेप हा सिलेंडर असतो. लक्षात राहू द्या, कॉईनचा शेप हा सिलेंड्रिकल असतो. कॉईन हे सिलेंडर शेपचे असतात, कारण बॉटमला पण सर्कल असते, टॉपला पण सर्कल असते आणि त्याला जाडी असते, थिकनेस, म्हणजे सिलेंडर शेप असतो. कॉईनचा शेप कसा आहे? सिलेंडर. कॉईनची थिकनेस म्हणजे सिलेंडरसाठी ती काय होईल? हाईट होईल, बरोबर आहे. इथे आपण स्मॉल एज घेतलेला आहे, यासाठी आपण कॅपिटल एज घेऊ. आणि आपल्याला डायमीटर दिलेला आहे. हा डायमीटर आहे 2 सेंटीमीटर. म्हणजे याची रेडियस किती असेल? रेडियस असेल 1 सेंटीमीटर, कारण डायमीटर किती आहे? 2 सेंटीमीटर. ही थिकनेस म्हणजे हाईट, थिकनेस आहे 2 mm. पहा, सर्व क्वांटिटी सेंटीमीटरमध्ये आहे. ही एकच क्वांटिटी mmमध्ये आहे, मिलीमीटरमध्ये. याला आपण सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करू. थिकनेस दिलेली आहे, थिकनेस म्हणजे h, ती आहे 2 mm. mmचे सेंटीमीटरमध्ये करायचं असेल तर आपण 10ने डिवाईड करू, तर हे काय होतील? सेंटीमीटर होतील. 2 mm म्हणजे 2/10 सेंटीमीटर. डायमीटर दिलेला आहे 2 सेंटीमीटर. डायमीटर दिलेला आहे म्हणजे रेडियस किती असेल? 1 सेंटीमीटर. डायमीटरच्या हाफ, रेडियस 1 सेंटीमीटर. आता नंबर ऑफ कॉईन्स. नंबर ऑफ कॉईन्स वेअर मेड इक्वल टू
पॅरलेलोपिपेडच्या व्हॉल्यूमला आपण डिवाइड करणार एका कॉईनच्या व्हॉल्यूमने. व्हॉल्यूम ऑफ पॅरलेलोपिपेड अपॉन व्हॉल्यूम ऑफ वन कॉईन. सर्व कॉईनचे व्हॉल्यूम आणि पॅरलेलोपिपेडचे व्हॉल्यूम इक्वल असेल. जर आपण एका कॉईनच्या व्हॉल्यूमने डिवाइड केलं तर आपल्याला त्या पॅरलेलोपिपेडपासून किती कॉईन्स तयार होतील ते काउंट होईल. L इंटू बी इंटू एच क्युबॉइडचा फॉर्म्युला. व्हॉल्यूम ऑफ वन कॉईन फॉर्म्युला आहे πr²h. कॉईन म्हणजे सिलेंडरचा फॉर्म्युला व्हॉल्यूमचा πr² इंटू एच. एच येथे आपण कॅपिटल घेऊ. हा एच कॅपिटल आहे कारण स्मॉल एच आपण यासाठी घेतलेला आहे. आता व्हॅल्यू पुट करू. लेंथ आहे 16, 11 आणि 10. लेंथ, ब्रीथ आणि हाईट पॅरलेलोपिपेडची आपल्याला दिलेली आहे. पायची व्हॅल्यू 22/7 इंटू r². रेडियस किती आहे 1 सेंटीमीटर म्हणजे 1चा स्क्वेअर 1च होईल. एच आहे 2/10 सेंटीमीटरमध्ये आपण कन्वर्ट करून घेतलेली आहे. येथे 2 mm लिहायचं नाही कारण वरच्या क्वांटिटी आपल्या सेंटीमीटरमध्ये आहेत. येथे mm चालणार नाही त्यामुळे आपण सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. आता हे 7 डिव्हिजनमध्ये आहेत आणि हे 10 डिव्हिजनमध्ये आहेत. आता हे वर जातील 7 आणि 10 वर जातील म्हणजे काय होईल 16 इंटू 11 इंटू 10. हे ॲज इट इज हे 7 वर येतील इंटू 7 आणि हे 10 वर येतील. खाली काय राहील हे 22. 1चा स्क्वेअर 1 होईल आणि 1ने मल्टिप्लाय केल्यामुळे काही बदल होणार नाही त्यामुळे 1चा स्क्वेअर लिहिण्याची गरज नाही. आणि 2/10 हे 10 वर गेलेले आहेत म्हणजे इथे काय राहील 2. आता 11ने डिवाइड होतील हे 22 तर इथे 2 होतील. या 2ने हे 10 डिवाइड केले येथे 5 होईल. या 2ने हे 10 डिवाइड केले येथे 5 होईल. आता डिनॉमिनेटरमध्ये काहीच नाही आहे. काय राहत आहे 16 इंटू 5 इंटू 7 आणि इंटू 5. हा मल्टिप्लिकेशन हे 80 होतील 16 इंटू 5 आणि हे किती होतील 35. 35ला 80ने मल्टिप्लाय करू. 0 ॲज इट इज रफमध्ये कॅल्क्युलेशन करायचं आहे. हे इक्वल टू 2800. एवढे काय कॉईन्स त्या पॅरलेलोपिपेडपासून एवढे कॉईन्स तयार होतील. ज्याची थिकनेस 2 mm आहे आणि डायमीटर 2 सेंटीमीटर आहे. असे एवढे कॉईन्स तयार होतील. देअरफॉर 2800 कॉईन्स वेअर मेड by melting parallelepiped. समजलं मित्रांनो. धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.